कशा प्लीज माझं एकदा ऐकून घ्या. असून काही बोलायचं तुम्हाला? काही नाही, अभिनंदन करायचं होतं तुमचं. तुमच्या मनासारखी पार्टनरशिप झाली ना म्हणून. सुदेव, तुमची इच्छा नसताना, तुमच्या मनात नसताना मला तुम्हाला अभिनंदन करायची जबरदस्ती करायची नाही. इट्स ओके. कशा सॉरी. सुंदर, ही केवढी सिरियस गोष्ट तुम्हाला कळतंय का? तुम्ही काही फॅक्ट चेक न करता सरळ लकीवर असे आरोप केलेत. हो, तो लकी होता म्हणून त्यांनी समजून घेतलं. दुसरं कोणी असताना तर तो ऑफेंड होऊन सरळ निघून गेला असता. आपल्या बिझनेसचा केवढा मोठा नुकसान झालं असतं, विचार करा. कशा मी खरं सांगते, माझा हेतू चुकीचा नव्हता. तुमचं नुकसान होऊ नये म्हणून तुम्ही हो, वसुंधर, तुम्ही हे जे काही वागलायत ना, मला खरंच खूप वाईट वाटलंय. हो, मी नेहमी तुम्हाला प्रोटेक्ट करण्याचा प्रयत्न करतो, पण जर तुम्ही दरवेळेला असंच हो, तुम्ही मला सांगायचं ना. तुम्ही मला सांगितलं असतं, मी सगळे फॅक्ट स्वतःहून चेक केले असते. अहो खरंच असं नाहीये, मुळात वेळ कमी होता आणि मी वसुंधरा, प्लीज नेक्स्ट टाइम असं काही करू नका. इतका लकी खूप चांगला माणूस आहे आणि आता तो संस्कृती इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीचा पार्टनर सुद्धा. प्लीज. बाळा, अगं आम्ही किती काळजी करत होतो. सॉरी बाबा, ते तुम्हाला कळवायचं राहून गेलं. नाही पण तू ठीक आहेस ना? बाबा, आपल्याला वाटलं होतं तसं काहीच नाही झालं. सगळे पुरावे खोटे निघाले. आपले सगळे प्रयत्न वाया गेले. म्हणजे हे काय बोलतेस तू? हे कसं शक्य आहे? एक मिनिट, मी काय म्हणते वसू, ज्याने तुला पुरावे दिले ना त्यांना फोन करून पहा ना. हो कर ना वसू, कर फोन कर. आणि हो, त्याला फोन केलास ना की माझ्याकडून पण हाय सांगा. काय असे काय बघताय? अजून ट्यूब पेटली नाही तुमची? वसुंधराला तिच्या सासरच्यांसमोर तोंडावर पाडण्याचा प्लॅन माझाच होता. ते पुरावेही खोटे होते आणि पुरावे देणारा सुद्धा बिचारी वसुंधरा. तिच्या सासरच्यांचा ना आता तिच्यावर काडीचाही विश्वास बसणार नाही. हा, पण माझा भाव मात्र मी एका फटक्यात वाढवून घेतला त्यांच्यासमोर. लगेच माझ्यावर ते आता डोळे बंद ठेवून विश्वास ठेवतील. वस्तू काय ग? खूप वाईट वाटतंय असं झालं की. पण मी माझा शब्द पाळला. मी बोललो होतो ना, आकाश ठाकूर मला त्याचा पार्टनर करून घेईल. मी यशस्वीपणे माझी पहिली लेवल पार केली. बसू काय बाबा, मस्त गेम केला ना तुमच्या मुलांनी. यू शुड बी प्राऊड ऑफ मी. हे असे काय चेहरे गेले तुम्ही? अहो किती आनंदाची गोष्ट आहे. तुमचा मुलगा जिंकलाय, सक्सेसफुल झालोय मी. जरा हसा, सेलिब्रेट केलं पाहिजे आपण. हे हा गुड आयडिया. मी एक काम करतो, मी ना आकाशला सांगतो की आपल्या या सक्सेसची ना खूप मोठी पार्टी करूया. आणि तू काय आता माझ्या शब्दाबाहेर नाहीये, लगेच ऐकेल तू माझं. ग्रेट. आणि हो आई बाबा, तुमच्या जावयाच्या आधी तुमचा हा मुलगा तुम्हाला त्याच्या सक्सेस पार्टीचं इन्व्हिटेशन देतो. ते स्वीकार करा. एक मिनिट. श्री व सौ रानडे, पार्टीला यायचं हं?
डेझीचा कॉल आलेला आता. हा ती तुझी इन्फ्लुएन्सर फ्रेंड. ती स्पेन वरून परत आली आणि तिच्यासोबत तिचा बॉयफ्रेंड पण आला. मग ऐक ना, उठ तू आधी. हाय ती त्याच्यासाठी वेलकम पार्टी थ्रो करते आणि आपण चाललोय. आत्ता नको ना यार, मी खूप दमलोय. मग आत्ता गेलो तर परत यायला उशीर होणार. उद्या ऑफिस आहे, दादासोबत मीटिंग इम्पॉर्टंट. तू कोण तुझा दादा? एक काम करते, दादाशी जाऊन ना मीच बोलते. त्याला चांगलं सुनावते. नको 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 बरोबर आहे काय, आपण जाऊया ठीक आहे. सो हॅपी आय लव्ह यू. मी रेडी होते. मला सांग मी काय घालू? तू न्यू ब्लॅक ड्रेस तो छान आहे ना, मी घातलाच नाही येतो. येऊ का रे? दादा ये ना. बरं, गुड न्यूज आहे. पार्टनरशिप फायनल झाली म्हणून पार्टी ठेवली आकाशने. हा सांगतोस? अरे लकीची आयडिया. त्याचा फोन आला होता आकाशला, म्हणे इतकी छान सुरुवात होते तर सेलिब्रेशन झालंच पाहिजे. कडक ना. खा ग, काय झालं? नाही काही नाही. बरं अखिल, तू मेन्यूचं बघ, मी बाकीची अरेंजमेंट करतो. हा बघतो. नाही बघतो नाही, अरे वेळ खूप कमी आहे. चल. हा बाय. बेबी काय अगं, आपल्याला पार्टीशी मतलब आहे ना, मग ती घरातली असू दे किंवा बाहेरची. पार्टी पार्टी आहे. घरातल्या पार्टीमध्ये आणि डेझीच्या पार्टीमध्ये काही फरक नाहीये का? मला माझा नवीन ब्लॅक ड्रेस घालायचा होता यार. तुमच्या घरात पार्टी असेल तर काय, ही स्टुपिड साडी नेसावी लागेल मला. बेबी का ऐक Shut up. तू बोलू नको माझ्याशी. तू यार, तू ऐक ना यार माझं. तनु अटेन्शन अटेन्शन गाईज. आजची ही पार्टी आकाश सरांकडून आहे, हे आपल्या सगळ्यांनाच माहिती. पण आजचा दिवस खूप खास आहे माझ्यासाठी. मी फायनली आकाश सरांचा पार्टनर झालो. त्या नात्याने मी आकाश सरांना रिक्वेस्ट करू इच्छितो की आज सगळ्यांचं वेलकम मला करू द्या, इफ यू डोंट माइंड. ग्रेट. ड्रिंक्स प्लीज. प्लीज प्लीज सगळ्यांनी आपापला ग्लास घ्या आणि आजची ही पार्टी एन्जॉय करा. लेट्स रेज अ टोस्ट फॉर आकाश सर. आकाश सर, थँक यू सो मच. तुम्ही फक्त ही ऑपॉर्च्युनिटी नाही दिली आहेत मला, तर त्यासोबत इतकं छान, इतकं प्रेमळ कुटुंब सुद्धा दिलं. आणि मला चौथा मुलगा. आणि मला इतकी छान गोड आई. आणि अजून एका गोष्टीबद्दल मला तुम्हाला थँक्स म्हणायचं आहे की तुम्ही इतक्या कमी वेळात माझ्यावर जो हा विश्वास टाकलाय ना, त्याबद्दल तर मी तुमचं आयुष्यभर ऋणी राहीन. खरंच थँक्यू सो मच. आता तुम्ही बघाच मी काय काय करतो ते. फक्त आपली पार्टनरशिपच नाही हा, आपल्या कंपनीला सुद्धा इतक्या उंचीवर नेणार आहे ना मी, इतकी मोठी भरारी घेणार आहे ना की पूर्ण जग आपल्याला बघत राहील. सो लेट्स चीयर्स फॉर आवर पार्टनरशिप. एन्जॉय एन्जॉय गाईज. ए बाबा, मला नाही आली. काय तो म्हणाला ना आता एन्जॉय करा म्हणून. औषधं चालू आहेत ना तुमची? आई असू दे ना, एक दिवस चालतं. बाबा ते नक्की ट्राय करा, आवडेल तुम्हाला. मग जा तुझा. नमस्कार माधवराव. अरे या 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 राहणारे या. नमस्कार नमस्कार नमस्कार. तब्येत कशी आहे तुमची? काय माझी तब्येत फर्स्ट क्लास. तुमचा पाय कसा आहे ते सांगा आधी. पाय म्हणजे काय झालं काका तुमच्या पायाला? बरे आहे ना तुम्ही? ते ऍक्च्युली पंखा पुसत असताना चुकून पाय स्लिप झालं त्यांचं. अरे बापरे काका, हो असं करत जाऊ नका. पंखा वगैरे पुसण्याची काय गरज आहे तुम्हाला? जरा स्वतःची काळजी घ्या ना. अभिनंदन आकाशराव. अहो आई, माझं काय अभिनंदन करताय?
अभिनंदन करायचं झालं तर या लकीचं करा. नव्याने जॉईन करतोय आमच्या कंपनीला. हे काय अभिनंदन करणार माझं? म्हणजे यांच्या अभिनंदनाची गरज नाहीये मला, त्यांच्या आशीर्वादाची गरज आहे. हा. पाया पडतो, आशीर्वाद द्या. आयुष्मान काकू, बरोबर ना वसुंधरा वहिनी? काय झालंय वहिनी, तुम्ही ठीक आहात ना? आकाश सर, मला वाटतंय वसुंधरा वहिनींना अजूनही शंका आहे माझ्या. हे लकी प्लीज, तसं काही नाहीये. मला माहिती आहे ना वहिनी किती मेहनत करतात त्यांच्या घरासाठी, किती काळजी करतात सगळ्यांची, आणि त्याबद्दल वहिनींसाठी चेअर्स. अरे काका काकूंना ग्लासच नाही दिला चेअर्स करायला. एक मिनिट मी आठ. काका काकू द्या द्या हो. हा तर आता चेअर्स टू वसुंधरा वहिनी. Cheers. Cheers. लेट्स एन्जॉय. अखिल, म्युझिक ऑन इट.
कसला विचार करतेस? लकीला बघतीये ग, एक नंबरचा ढोंगी माणूस आहे. त्या वसुंधरामध्ये याला काय इंटरेस्ट आहे ना हेच कळत नाही. कसला बदला घेणारे एकूणच चौक. जाऊ दे ना, आपल्याला काय करायचंय? मारली असेल कधीतरी त्याच्या कानाखाली. तू अजूनही चिडलीस माझ्यावर की वुड यू लाईक टू डान्स विथ मी? बेबी यार प्लीज. नाही. मी नंतर तू मला नंतर तुझा प्रॅक्टिस घालून टाक मग ठीक आहे. काय वात्रटात रे दोघ जण. हा, आई उभी आहे विसरलात का? चला पळा, जा जा तिकडे जा, जा 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 जा. काय झालं? नाही खरंच काही नाही. मी जस्ट विचार करत होते. कसं आहे ना, नवऱ्यासोबत डान्स करत असताना असं विचार वगैरे करायचा नसतो बनायची. सॉरी. इट्स ओके. तुम्हाला एक सांगू, आज मी खरंच खूप खुश आहे. मी असंच खुश राहा. मला अजून दुसरं काय हवंय? फक्त मी मध्येच लाईट कसं काय गेले? एक मिनिट कोणी हलू नका, नाहीतर अंधारात धडपडाल. एक मिनिट, मी मेणबत्ती घेऊन येते. नाही नाही वहिनी, मी बघते. बरं ठीक आहे, जा. सावकाश. हळूहळू ओरडू नकोस ना. किंचाळीस आणि बाहेर ऐकू गेले तर प्रॉब्लेम होतील ना. कळत नाही तुला? हे बघ, मला अंधारात उगाच तमाशा नको आहे का. प्लीज शांत. हात काढतो मी, हात काढतो. काय झालंय का तुला आज? काय झालंय? मूड खराब आहे तुझा की तुझ्या नवऱ्याबरोबर डान्स करायला आवडत नाहीये तुला? तसंच असणार की अजून त्याच्या स्पर्शाची सवय नाही झाली ना तुला, हो ना? पण माझा स्पर्श आठवतोय ना, कसे तुझ्या चेहऱ्यावर अंगावरचे वळ आठवडाभर तसेच राहायचे ग. किती क्यूट दिसायचे ग, किती क्यूट. ए चल एक काम करूया. आज ना काहीतरी कारण काढून आज इथेच राहतो. मग तू काय कर माहितीये, रात्री सगळे झोपले ना, तू गपचूप मी ज्या रूम मध्ये असेल ना, रात्री त्या रूम मध्ये ये. आपल्या जुन्या आठवणी आपण जाग्या करूया. येशील ना? मला माहिती आहे तू नक्कीच येशील, कारण जर तू नाही आलीस तर त्याचे परिणाम काय होतील ते तुला चांगलंच माहिती आहे. ओके नाही? येशील तू, येशील. पण लवकर ये हा, मी वाट बघीन तुझी. चला, बाहेर सगळे वाट बघतायत, जाऊया. बसून काय राहिलीयस? अजून थोडा वेळ थांबायचं इथेच. चल चल चल.